नमस्कार मित्रांनो, तुम्हाला फळबाग लागवड करायची आहे का, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ज्या शेतकऱ्यांना आंबा, काजू, नारळ, सुपारी अशा वेगवेगळ्या फळांची लागवड करायची आहे आणि योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल, त्यांनी आमच्या मोफत कृषी सल्ला केंद्राशी संपर्कही करू शकताय आणि योग्य मार्गदर्शन घेऊ शकताय. ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्कीच मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद. मित्रांनो, आपण जी लागवड करतो, फळझाडांची लागवड जी करतो, तो एक जवळजवळ 5 कारणासाठी आपण करतो. त्यातलं पहिलं कारण जे आहे ते व्यापारी लागवड. व्यापारी लागवड म्हणजे काय? ज्याला कमर्शियल लागवड आपण म्हणतो. म्हणजे जे पैसे मिळवण्यासाठी आपल्याकडे जे शेतं असतं, त्या शेतावर आपण लागवड करतो, मोठ्या प्रमाणात लागवड करतो आणि त्या आपल्या फळांची विक्री करतो. दुसरं आहे तो फार्म हाऊससाठी, शोभा वाढवण्यासाठी. आपल्या शेतावर जे आपल्या समाधानासाठी आपण बांधलेलं फार्म हाऊस आहे, त्याच्या अवतीभोवती आपण झाडं लावतो आणि समाधानासाठी फार्म हाऊस बनवतो. त्याच्यानंतर आहे तिसरं कारण ते ॲग्रो टुरिझम, म्हणजे टुरिझम करण्यासाठी, म्हणजे लागवड करून लोकांना बोलवणं आणि त्याच्यामधून त्या लोकांना ज्ञान देणं किंवा त्यामधून पैसे कमवणं किंवा असा वेगवेगळा व्यवसाय करणं, टुरिझम करणं, हा याच्यासाठी लागवड करतो. चौथं कारण आहे ते घरगुती लागवडीसाठी. आपल्याकडे क्षेत्र कमी असतं आणि त्या क्षेत्रावर आपण थोडंफार झाडं लावायची असतात, वेगवेगळ्या झाडाची घरगुती जागेमध्ये लागवड करणं त्याला म्हणतात. आणि पाचवं जे आहे ते आंतरपीक म्हणून लागवड आपण करतो. म्हणजे आपल्याकडे उभं शेत आहे, त्या शेतामध्ये जे राहिलेली जागा आहे त्या जागेमध्ये आपण लागवड करण्यासाठी आपण आंतरपीक म्हणून लागवड करतो. आणि ह्याच 5 कारणांचा अभ्यास करून आपण लागवडीसाठी पीक निवडतो. आणि त्यासाठी भौगोलिक स्थिती किंवा एकंदरीत तिथली जागा आणि तिथं येणारं पीक, त्याला ज्या असलेली मागणी, यानुसार आपण हे पिकं निवडतो. आता मित्रांनो लक्षात घ्या की जर आपण या झाडांची लागवड जर करण्यासाठी 5 कारणामध्ये पहिलं जे आपण करतो, जे म्हणतो कमर्शियल लागवड, ज्याला व्यापारी तत्वावरील लागवड म्हणतो, ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे, 1 हेक्टरच्या वरती जमीन आहे, पाणी आहे, लाईट आहे, रस्ता आहे, अशा शेतकऱ्यांनी व्यावसायिक तत्वावर जर लागवड करायची असेल तर मग ती कोणती झाडे लावायची. मग मित्रांनो विचार करा, आपल्या भागामध्ये म्हणजे आपल्या वातावरणात, आपल्या भौगोलिक स्थितीत येणारी जी झाडं, ती जास्त वर्ष जगणारी झाडं, शाश्वत मार्केट म्हणजे गॅरंटेड त्याला मार्केट आहे त्या फळाला किंवा त्या झाडांना, अशी झाडं आणि सहज विक्री होणारी झाडं, या झाडापैकी जी पिकं जी आहेत त्या जाती आपण योग्य निवडाव्यात. आता म्हणजे काय, तर संपूर्ण महाराष्ट्रात वरील गोष्टी ज्या असणारे जे पिकं जे आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो तो कल्पवृक्ष म्हणजेच नारळ. या पिकाला तुम्ही वर्षभर मागणी आहे, महिन्याला 1 घड येतो, त्यामुळे महिन्याला एका घडाची विक्री करू शकता, दर महिन्याला उत्पन्न येतं आणि झाडाची कोणताही भाग तुमचा त्याचा फुकट जात नाही आणि उपयोगात येत असल्यामुळे तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया करू शकता किंवा त्याच्या संदर्भात बाय प्रोडक्टही बनवू शकतो. तर अशा या नारळासाठी तुम्ही जर लागवड करायची असेल तुम्हाला, तर मग नारळाची लागवड करून तुम्ही काय करू शकता, महाराष्ट्रात भागानुसार नारळाच्या वेगवेगळ्या जाती निवडायच्या आहेत आणि यानुसार तुम्हाला अधिक माहिती पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे, त्या नंबरला मेसेज करा, म्हणजे तुम्हाला डिटेल सगळं मिळेल. त्या संदर्भात व्हिडिओ मिळतील, त्या संदर्भात अधिक माहिती मिळेल, मोफत सल्ला मिळेल आणि आमच्या मोफत सल्ला केंद्राशी संपर्क केल्यास तुम्हाला लागवडी संदर्भात संपूर्ण माहिती मिळते. आता ह्याचा जो उद्देश आहे आणि त्या उद्देशानुसार तुम्ही लागवड करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर तो उद्देश कोणते, तर पहिली गोष्ट म्हणजे नारळ जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही ॲग्रो टुरिझमसाठी किंवा फार्म हाऊससाठी जाती निवडू शकताय. फक्त पाणी म्हणजे त्याला शहाळी मिळतं आणि ते विकून आपण विक्री करून उत्पन्न मिळवू, ह्याच्यासाठी तुम्ही लागवड करू शकताय. पाणी, खोबरे, तेल, वाटं खोबरा, गोटा खोबरा, ह्यापैकी सगळं विकून तुम्ही पुऱ्या नारळाच्या वर प्रक्रिया करू शकता आणि विक्री करू शकता. घरगुती लागवड आणि शोभेसाठी नारळ लागवडसाठी जाती निवडून स्वतःसाठी आपण त्याची नारळ लागवड करू शकता. किंवा कल्परस म्हणजे ज्याच्यावर प्रक्रिया करून माडी विक्री केलं किंवा नारळासंदर्भात विविध बाय प्रोडक्ट बनवून तुम्ही ही नारळाची विक्री करू शकता. ह्या 5 कारणाचा उद्देश धरून तुम्ही नारळाची लागवड करू शकता. आता जर बघाल तर आमच्याकडे 18 जातीचे नारळ आहेत. सिंधुदुर्गातील सगळ्यात महत्त्वाच्या ज्या जाती ज्या आहेत, ज्या नारळाच्या लागणाऱ्या किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांताबाहेर जे नारळाच्या जाती कुठे लागू शकतात त्याचा अभ्यास करून आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो, मोफत सल्लाही देतो आणि तुम्ही त्याचा सल्ला घेऊन लागवड करू शकता. या उद्देशाने जर समजा नारळ लागवड करून तुम्ही जर हे केलं, काय उत्पादन घेतलं, तर तुम्हाला ते भविष्यात फायद्याचं ठरू शकतं. याविषयी जर अधिक माहितीसाठी तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा किंवा या नंबरवरही संपर्क करू शकता, म्हणजे व्हॉट्सअप नंबरवरही, म्हणजे तुम्हाला नारळ लागवडी विषयी संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही योग्य दिशा घेऊन किंवा योग्य माहिती घेऊन तुम्ही लागवड करू शकता.
आता मित्रांनो विचार करा की आमच्या मोफत केंद्र जे आहे त्याला तुम्ही जर संपर्क केला आणि ज्यांना तुम्हाला लागवड करायची आहे किंवा तर त्यांनी आमच्या ट्रेनिंग सेंटरला येऊन तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. ती पुढे ट्रेनिंग दिलेली आहेत. शेवटी मी तुम्हाला त्यांचे डेट्स देईन. फळबाग लागवड आहे, नारळ लागवड आहे, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, प्रॅक्टिकली आहे, असं सगळं बघून तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला जर समजा बेसिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा. म्हणजे तुम्हाला नारळाविषयी मोफत माहिती मिळेल, मोफत PDF पुस्तकं मिळतील आणि तुम्हाला वार्षिक जे नियोजन आहे व लागवड करण्यासाठी वर्षाचं जे काही नियोजन आहे तेही तुम्हाला या नंबरवर तुम्हाला सहज मिळू शकेल. ते घरी तुम्ही वाचू शकताय आणि त्यानुसारही लागवड करू शकता. अधिक पाहिजे असेल तर आमच्या केंद्राशी संपर्क करून ट्रेनिंगला या, म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगमध्येही पूर्ण माहिती मिळेल. पुढील पीक आहे आपण बघाल तर नारळानंतर आंबा पीक जर असे बघाल तर म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्ही बघाल सगळीकडे आंबा तयार होतो किंवा आंबा पिकावला जातो आणि जिल्हावार वेगवेगळ्या जाती आहेत. जसं की कोकणात हापूस आहे, तो देशावर होत नाही, पण देशावर काही बऱ्याचशा जाती आहेत त्या कोकणातही होत नाहीत. मग सगळ्यांचा सुवर्ण मध्य असा आहे की या महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या महत्त्वाच्या जाती आहेत त्यामध्ये पहिली जात येते केशर. केशर ही जात कोकणातही खाल्ली जाते, मध्य महाराष्ट्रातही खाल्ली जाते आणि विदर्भातही खाल्ली जाते. आणि म्हणून तुम्ही जर समजा केशरसारख्या झाडाची लागवड जर केली आणि ती अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हणजे घन लागवड करून जर समजा उत्पादन घेतलं तर तुम्हाला व्यापारी तत्वावर उत्पादन मिळू शकतो. आणि त्यातल्या त्या लवकर येणारा देवगड केशरची लागवड करून बघा, म्हणजे तुम्हाला इतर झाडांपेक्षा किमान 15 ते 20 दिवस लवकर उत्पादन मिळतं. आणि अल्ट्रा हाय डेन्सिटीसाठी स्वतंत्र केशर लागवड म्हणजे 2 वाट्यावरचं झाडं लावा. ही 2 वाट्यावरची झाडं जर तुम्ही लावली तर तुमच्या झाडाचं लाईफ तर वाढतंच, पण त्याबरोबर देवगडचं तुम्हाला चव आणि देवगडचं तुम्हाला गोडी, या पातळसाल, केशरीगर आणि सुबकता, स्मेल उत्तम, सगळ्या गोष्टी तुम्हाला काही प्रमाणात मिळतात. लोक आमच्याकडून घेऊन जातात मुद्दाम. म्हणून ट्रायलसाठी तुम्ही 2 झाडं तरी नेऊन लावा, तुम्हालाच समजेल की याच्यामध्ये किती फरक आहे. एकदा जर तुमचा लावलेल्या झाडाचे लोकांना आंबे दिले तर लोक परत परत तुमच्याकडे मागायला येणार, एवढं त्याच्यामध्ये गुणधर्म चांगले आहेत. आता सांगायचं उद्देश की अशा पद्धतीची जी झाडं तुम्ही जर लावली 2 वाट्यावरची तर तुमच्या झाडाचं लाईफ पण वाढतं आणि तुमचं रेट पण चांगला मिळतो. आता तिसरं जे पीक आहे तुम्ही म्हणाल तर कोकणात होणारा काजू पीक. आता काजू पीक फक्त कोकणातच होत नाही, काजू जरी ब्राझीलचा असला अख्ख्या भारतात होतो. म्हणजे सांगायचा उद्देश काय, महाराष्ट्रात जर आम्ही जे प्रयोग केले तर सांगलीमध्ये लवकर होतो, साताऱ्यामध्ये होतो, नगर, धुळे अशा बऱ्याच ठिकाणी उत्तम काजू होतो आणि दरवर्षी त्याची उत्पादकता चांगली टिकून राहते. रोग नाही, कीड नाही. ते जंगली पीक असल्यामुळे कुठल्याही जमिनीत होतो. 1 वर्ष फक्त पाण्याची गरज आहे, त्याच्यानंतर मी कुठेही लावू शकता. पाहिजे असेल तर लावून बघा. आम्ही लोकांना, शेतकऱ्यांना 1-1, 2-2 कलमं, 5 कलमं फुकट दिलीत आणि लावून बघितली. त्यावेळेस आम्हाला रिझल्ट आला की कोकणापेक्षाही मध्य महाराष्ट्र, विदर्भातही काजू उत्तम होतो. कारण काजूला शेप लाईफ आहे, त्यामुळे टिकतो आणि काजूचं कधीही रेट उतरत नाही. तर अशा पद्धतीने जर काजूची जर तुम्ही लागवड जर केली आणि जर तुम्ही बघितले तर त्याचा रेट 800 ते 1000 वरून कधीच उतरत नाही. तसेच जिथं नारळ लागवड केलेली आहे तर अशा ठिकाणी तुम्ही सुपारीची लागवड करू शकता. त्याच ठिकाणी तुम्ही त्या दुसऱ्या उद्देशाने वेगवेगळ्या आमच्या 10 प्रकारच्या जाती आहेत त्या आमच्या सेल्ला केंद्राला संपर्क करून तदनंतर खात्री करा की कुठल्या लावायच्या त्या लावा तुम्ही, जेणेकरून सुपारीचं पीक आंतरपीक म्हणून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मिरी आणि दालचिनी अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे होतो. ज्या ठिकाणी अर्ध सावळी आहे अशा ठिकाणी मिरी आणि दालचिनी तुम्ही बिंदास लावा. 100% तुम्हाला मार्केट मिळणार किंवा उत्तम वाढ होणार आणि किंमत पण चांगली येणार. बाकीची जी मसाल्याची पिकं आहेत ती अभ्यासपूर्वक किंवा तज्ञांचा सल्ला घेऊनच लागवड करा. थोडक्यात म्हणाल तर जिथं बागायती लागवड आहे तिथं मसाल्याची पिकं किंवा बागायती पिकं कुठलीही लावा. पण ज्या ठिकाणी तुम्ही आंबा लागवड करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला कोरडवाहू पिकं लावणं गरजेचं आहे. आंतरपीक म्हणून लावा किंवा आपल्या जागेच्या बॉर्डरने लावा. मग त्यामध्ये आवळा आहे, बांबू आहे, चिकू आहे, पेरू आहे, सीताफळ करून अशा बऱ्याचशा झाडांची तुम्ही लागवड करू शकताय. ज्या पिकांची लागवड करायची आहे त्या पिकाची भौतिक अभ्यास करा आणि तो करूनच तुम्ही लागवड करायची आहे. ज्या पिकाचा भौतिक अभ्यास तुम्ही केलेला आहे आणि त्याला मार्केट चांगलं आहे त्याच्यानंतर तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या आणि तदनंतर तुम्ही लागवड करा. मित्रांनो, फळबाग लागवडविषयी अधिक जाणून घ्यायचं असल्यास तुम्हाला फळबाग लागवड या आमच्या प्रशिक्षणाला जरूर या, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात अधिक माहिती मिळेल. मित्रांनो, ज्यांना नारळ लागवड करायची असेल त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन आमच्याकडे दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण आहेत. 14 मार्च 2026 रोजी ऑफलाईन प्रशिक्षण आमच्याकडे नारळ लागवड आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण नारळ कशी करायची
आंब्याची, त्या संदर्भात जाती आणि इतर माहिती संपूर्ण तुम्हाला मिळेलच. पण 15 मार्च रोजी आंबा लागवड हे प्रशिक्षणही होणार आहे आणि ही दोन्ही प्रशिक्षणं वेंगुर्ल्यामध्ये सोयीच्या ठिकाणी म्हणजे मार्केट एरियामध्ये होणार आहेत. ज्यांना वेंगुर्ल्यामध्ये यायचं असेल किंवा त्यांना टुरिझम म्हणून फिरायचं असेल तर त्यांनी फिरण्याच्या उद्देशाने मालवण, वेंगुर्ला, गोवा किंवा तत्सम गोष्टी फिरण्यासाठी ट्रेनिंग आणि फिरती अशा दोन्ही गोष्टी करू शकताय. त्यासाठी तुम्ही येऊ शकताय. धन्यवाद.